संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल जो आहे तो आज 20 जून रोजी CBI न्यायालयानं घोषित केला। निकालाचं वाचन तब्बल 2 तास चाललं आणि त्या निकालानंतर त्यांनी या हत्येच्या आरोपीतील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। आज कोर्टात नेमकं काय घडलं आणि आजच्या निकालानंतर पद्मसिंह पाटील जे आहेत, पद्मसिंह पाटलांना निर्दोष ठरवण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच शेवटी पद्मसिंह पाटलांना न्याय मिळाला का? आणि जर पद्मसिंह पाटलांना न्याय मिळाला आपणास म्हणतो, तर पवनराजेंची हत्या नेमकी कुणी केली आणि त्यांच्या दोषींना कधी शासन होणार, असे देखील सवाल विचारण्यात येतात। खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजेंची हत्या झालेल्यानंतर तब्बल 17 वर्षांनी म्हणजे 2009ला खटला दाखल झाला आणि 2026ला हा निकाल आलेला आहे आणि हत्येच्या तब्बल 20 वर्ष 17 दिवसांनी आलेल्या या निकालात नेमकं काय म्हटलंय न्यायालयानं, आपण सविस्तर पाहूयात। आणि असे कुठले मुद्दे आहेत जे सांगतायत की पद्मसिंह पाटील हे निर्दोष होते, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय न्यूज टापू। सर्वात आधी आज कोर्टानं काय म्हटलं हे संक्षिप्त स्वरूपात पाहून घेऊयात। या प्रकरणामध्ये कोर्टानं मुख्य आरोपी असलेले माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। आपल्या निरीक्षणामध्ये नावंदर नावाचे जे जज आहेत त्यांनी सांगितलं आहे की डॉक्टर पद्मसिंह पाटील वय 86 वर्ष, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी, कैलास यादव, दिनेश तिवारी आणि मुख्य शूटर असलेल्या पिंटू सिंग, छोटे पांडे यांचा देखील समावेश यामध्ये केलेला आहे। 3 जून 2006 रोजी पवनराजे यांची आणि त्यांचे ड्रायव्हर समत काझी यांची हत्या करण्यात आली होती। या न्यायालयात नेमकं काय घडलेलं आहे, न्यायाधीश SR नावंदर यांनी निकालपत्राचं वाचन केलं होतं आणि त्यावेळी त्यांनी ढिसाळ कारभारावरती, तपास यंत्रणांच्या ढिसाळ कारभारावरती अत्यंत गंभीर बोट ठेवलेलं होतं। त्यांनी सांगितलं की 20 वर्षानंतर मी हा निकाल देतोय। एका लोकनेत्याची अशा प्रकारे कळंबोली येथे गोळीबार करून हत्या होते, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। सुरुवातीला कळंबोली पोलीस, नंतर नवी मुंबई गुन्हे शाखा आणि अखेर CBIकडे हा तपास गेला। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हा खटला या कोर्टात आलेला आहे। या प्रकरणात 127 साक्षीदार तपासले गेले। न्यायालय केवळ कायद्याच्या चौकटीत राहूनच हा निकाल देतो आहे। काय पारसमल जैन जे माफीचे साक्षीदार जमले होते, ज्यांच्या जबाबावर हा संपूर्ण खटला जो आहे तो उभा होता, त्या पारसमल जैन यांच्याबद्दल कोर्टानं काय म्हटलंय, या प्रकरणात पारसमल जैन यांच्या म्हणण्यानुसार 2009 मध्ये क्राईम ब्रांचनं त्यांना ताब्यात घेतलं। अनेक महिने ताब्यात ठेवल्यानंतर जे ठेवलं होतं ते बेकायदेशीर ठेवलेलं होतं। सरकारकडे त्याचा कुठलाही अधिकृत रेकॉर्ड नाही, कुठलीही नोंद नाही। आरोपीनं पुढे असा जबाब दिला की त्याला कस्टडीत मारहाण करण्यात आली, टॉर्चर करण्यात आला आणि कबुली दिल्यानंतरच त्याचा छळ थांबवण्यात आला। न्यायालयानं स्पष्ट केलं की अशा परिस्थितीत दिलेला कबुली जबाब जो आहे तो संशयास्पद ठरतो, तो सत्य मानला जात नाही। पोलिसांचा दावा होता की आरोपींना आधीच कबुली दिली होती, मात्र जर तसं असेल तर तात्काळ अटक का दाखवली गेली नाही आणि इतका विलंब का दाखवला गेला, म्हणजे 8 फेब्रुवारी ते 25 मे या काळात क्राईम ब्रांचच्या ताब्यात काय घडले याबाबत कुठलाही स्पष्ट खुलासा नसल्याचं कोर्टानं नमूद केलं। सरकारी पक्षानं क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ते प्रश्न विचारले नाहीत, याकडेही न्यायालयानं लक्ष केंद्रित केलं। या प्रकरणात माफीच्या साक्षीदाराचा जबाब, त्याची अटक तसेच घेतलेली कोठडी हे 2 वेगवेगळे कबुली जबाब यांचा बारकाईनं विचार करण्याची आवश्यकता असल्याचं न्यायालयानं सांगितलं। माफीचा साक्षीदार बनलेल्या आरोपीला कोणतं आमिष देण्यात आलं होतं का याचाही विचार करावा लागेल, असे न्यायालयानं नमूद केलं होतं। आरोपींच्या अधिकारांचं रक्षण करणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं कोर्टानं सांगितलं। पारसमल जैन आणि त्यानंतर दिनेश तिवारी यांचे जबाब नोंदवताना आवश्यक ती काळजी घेतली गेली नाही आणि ही अत्यंत गंभीर बाब जी आहे ती न्यायालयानं दाखवली आहे। CBIच्या कार्यपद्धतीवर सुद्धा न्यायालयानं टिप्पणी केली आहे। या प्रकरणात पारसमल जैन यांच्या मुलीनं दिलेल्या अर्जाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना पत्र मिळाल्याचे त्यांनी मान्य केले, मात्र ते कोणी आणले हे त्यांना सांगता आले नाही। त्या पत्रावर कोणताही अधिकृत रेकॉर्ड नसल्याचं समोर आलं। तसेच हे पत्र त्यांच्या वडिलांना सोडवण्यासाठी CBIच्या सांगण्यावरून लिहिल्याचा दावा करण्यात आला। हस्ताक्षर व सही मान्य असली तरी पत्रातील मजकूर पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नसल्याचं न्यायालयानं सांगितलं। माफीच्या साक्षीदाराचा कबुली जबाब कायद्याला धरून नव्हता आणि त्यात अनेक तफावती असल्याचं सुद्धा न्यायालयानं स्पष्ट केलं। 2 कबुली जबाबांमध्ये महत्त्वाचे बदल आढळून येतात। आरोपीनं न्यायालयात अर्ज करून स्वतःला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावा केला होता आणि त्याला औषधही दिली गेली नसल्याचं सांगितलं होतं। या अर्जामधून इतर आरोपींबद्दल त्याच्या मनात ईर्ष्या निर्माण झाल्याचं सांगण्यात येतं, त्यामुळेच तो संशय जो आहे तो अधिक वाढवतो।
असे न्यायालयानं सांगितले. त्याचबरोबर साक्षीदारानं आर्थिक अडचणीमुळे 50,000 रुपयांची मागणी केल्याचा दावा केलाय. मात्र त्याच्याकडे अनेक व्यवसाय आणि मालमत्ता असल्याचंही त्याच्या स्वतःच्या जबाबातून समोर येत आहे. त्यामुळे त्याची आर्थिक गरज सिद्ध होत नाही असं सुद्धा न्यायालयानं सांगितलं. तपास प्रक्रियेमधील गंभीर त्रुटींचा उल्लेख करण्यात आलाय. कुणाचाही फोन जप्त करण्यात आला नाही, CDR मागवण्यात आले नाहीत. तसेच आरोपींना अटक करताना त्यांच्याजवळ काय आढळले याची नोंद सुद्धा करता आलेली नाही. मोबाईल रेकॉर्ड सारखा महत्त्वाचा पुरावा सादर केला गेला नसल्याचं न्यायालयानं नमूद केलंय. याशिवाय इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमध्ये आरोपी राहत असल्याचा दावा करण्यात आला, मात्र त्या संदर्भात ठोस पुरावे सुद्धा सादर करता आले नाही. संपूर्ण निकालाच्या निरीक्षणातून सरकारी पक्ष आणि तपास यंत्रणाकडून झालेल्या त्रुटी समोर आल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय आणि या सर्व बाबींमुळे प्रकरणाचा जो मूळ पाया होता तोच ठिसूळ झाल्याचं न्यायालयानं सांगितलं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा न्यायालयानं उपस्थित केला, तो म्हणजे आरोपींच्या गाडीचा रंग हिरवा कसा ठरवला. काय घडलं होतं? न्यायालयानं सांगितलं की निकालाचं वाचन करताना न्यायालयानं माजी पोलीस आयुक्त राकेश मारे यांचं नाव घेतलं होतं. साक्षीदारांना आरोपीचा मलबार हिल इथे बंगला असल्याचं सांगितलं होतं, मात्र त्याबद्दल कुठलाही पुरावा त्याच्याकडे नव्हता. साक्षीदारांना आपल्या जबाबात राकेश मारियाला भेटून आपण स्कॉचची बाटली दिली, मात्र राकेश मारिया यांनी भेट आणि स्कॉच मिळाल्याचा दावा सुद्धा फेटाळला होता. त्या संबंधात त्यांच्या कार्यालयात रजिस्टर तपासण्यात आले नाही. त्यामुळे साक्षीदार आणि राकेश मारिया यांच्या जबाबामध्ये विसंगती असून सत्य ठरवण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत असं न्यायालयानं सांगितलं. हत्येसाठी वापरलेल्या शस्त्राबाबत सुद्धा विरोधाभास आढळून आला. आरोपीनं शस्त्राची देवाणघेवाण बाजारात होताना पाहिल्याचं सांगितलं, तर माफीच्या साक्षीदारानं वेगळीच माहिती दिली होती. आरोपी इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमध्ये वारंवार थांबला असा त्याने दावा केला, मात्र त्याचा देखील पुरावा कुठे आढळून आलेला नाही. आरोपींची गाडी जप्त करताना ती जळालेल्या अवस्थेत होती आणि ती जळालेल्या अवस्थेत असताना पोलिसांनी तिथे तिचा रंग जर कळतच नव्हता तेव्हा त्यांनी हिरवा रंग कसा नोंदवला यावर सुद्धा न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला होता. तसंच फोन संभाषणाचे कुठलेही पुरावे किंवा CDR न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले नव्हते हे सुद्धा न्यायालयानं सांगितलं. आरोपी मुंबई बाहेर कसे गेले, काय गेले याची सुद्धा डिटेल माहिती जी आहे ती आतापर्यंत तिथे दिलेली नव्हती. इतके सगळ्या त्रुटी तपासात असल्यानं माफीचा साक्षीदार जो झाला होता त्याच्याच जबाबामध्ये विसंगती आढळल्यानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता जी आहे ती न्यायालयानं केली आहे. पण यानंतर 3 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. जर इतकी सगळी विसंगती असेल तर मग पोलिसांनी ह्या सगळ्या जबाबामध्ये खरी चूक कुणाची आहे? सर्वात आधी हा कळंबोली पोलीस होते. कळंबोली पोलिसकडून नवी मुंबई गुन्हे शाखेकडे, आणि जेव्हा पोलीस चांगलं काम करत नाहीत, पोलीस व्यवस्थित निपक्षपणे चौकशी करत नाही असा आरोप जेव्हा निंबाळकर कुटुंबियांनी केला, त्यानंतर ते हायकोर्टात गेल्यानंतर CBIच्या तपास आला आणि CBI यायलाच 2006 ते 9 म्हणजे जवळपास 3 वर्षाचा कालावधी लागला आणि या 3 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्याचं सुद्धा हे दावे जे आहेत ते करण्यात येत आहेत. म्हणजेच या मधल्या 3 वर्षाच्या काळामध्ये खूप काही बदललं आणि त्यामुळे पुरावे मिळाले नाही असं सांगण्यात येत आहे. दुसरा प्रश्न यावर उपस्थित होतोय, जर पवनराजे हे सगळे आरोपी जर निर्दोष असतील तर मग पवनराजेंची हत्या कुणी केली याबद्दल काय तपास यंत्रणा सांगतात? तपास यंत्रणांनी आता त्यांचा स्टँड असा घेतला की CBI म्हणाले आम्ही अपर कोर्टामध्ये जाऊ, म्हणजे ते आता हायकोर्टात जाण्याची तयारी करण्यात असल्याचं सांगता येतात. यामध्ये प्रचंड त्रुटी जर तुमच्या मूळ गाभ्यावरच असतील, जे कोर्टाने प्राथमिक जबाब जो सगळा दिलाय, सर्व जो निकाल दिलेला आहे, ज्यामध्ये तपासामध्येच त्रुटी असल्याचं कोर्ट सांगतंय, तेव्हा अपर कोर्टामध्ये गेल्यानंतर सुद्धा या निकालात फारसा बदल होईल हे सध्या पाहायला मिळत नाही. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा यावर उपस्थित होतोय, तो म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये मूळ विलन ठरवले गेले ते डॉक्टर पद्मसिंह पाटील. 2009ला या प्रकरणामध्ये अटक झाली. 2009ला नेमकं राजकीय परिस्थिती कशी होती? अत्यंत सिनियर राजकारणामध्ये राष्ट्रवादी पक्षाची सत्ता होती, काँग्रेसची सत्ता होती राज्यामध्ये. अत्यंत सिनियर माणूस राष्ट्रवादीतला जो माजी गृहमंत्री राहिलेला होता असं म्हणत होते, खासदार होते त्यावेळी, आणि ते असं म्हणत होते की आता या राज्याचा चेहरा म्हणून ते पुढे येतील. आणि जेव्हा त्यांचं चेहरा म्हणून पुढे येणार होते तेव्हाच हा आरोप होऊन त्यांना जेलमध्ये जाण्याची वेळ आली. नेमकं यामध्ये कुठली कॉन्स्पिरन्सी थिअरी होती? राजकीय वैमनस्यातून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली का? त्यांना कोणी गोवलं गेलं आणि त्यांना गोवण्यामध्ये कुणाकुणाचा हात होता? आज कोर्टानं जे निरीक्षण नोंदवलं त्यामध्ये कोर्टाने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे की पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्यामध्ये वैमनस्य होतं. परंतु आज जे पुरावे कोर्टामध्ये दाखवण्यात आले किंवा आज जो निकाल आला त्या निकालामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते की केवळ आणि केवळ
तपास यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे, त्यांनी केलेल्या त्रुटीमुळे आज जे आहेत ह्या सर्वांना निर्दोष सोडण्यात आलेलं आहे. मग प्रश्न हाही उपस्थित राहतो की पवनराजेंना न्याय कधी मिळणार आणि खरंच जो आहे अन्याय हा पद्मसिंह पाटलांवरती झालाय का? संपूर्ण प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत? कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि न्यूज टापूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.